श्री गुरुदेव दत्त. 7 दिवसांची सेवा, 7 दिवसांचा त्याग, 7 दिवसांचं नामस्मरण आणि आज तो मंगल दिवस उजडला आहे. तुमच्या 7 दिवसांच्या तपश्चर्येचा, तुमच्या संकल्पाचा आज शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. सांगतेचा अर्थात उद्यापनाचा दिवस. मंडळी, पारायणाची सुरुवात आणि 7 दिवसांचे नियम आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले. पण जर ह्या व्रताची सांगता म्हणजेच उद्यापन शास्त्रोक्त पद्धतीने झालं नाही तर ही 7 दिवसांची सेवा अपूर्ण राहू शकते. आता उद्यापन म्हणजे काय? उद्यापन म्हणजे आपल्या सेवेचा गोड शेवट. आपण गुरु माऊलीचे आभार मानून, त्यांची क्षमा मागून, त्यांच्या आशीर्वादाने या व्रताची समाप्ती करत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये दत्त जयंतीच्या दिवशी किंवा पारायणाच्या 7व्या दिवशी उद्यापन कसे करावे याचा संपूर्ण आणि शास्त्रोक्त विधी आपण समजून घेणार आहोत. उद्यापनाची वेळ आणि शेवटचे वाचन. उद्यापन विधी हा 7व्या किंवा 8व्या दिवशी तुमच्या शेवटच्या अध्यायांच्या वाचनानंतर लगेच करायचा असतो. 7व्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे स्नान करून शुद्ध वस्त्र नेसून पूजेला बसा. तुमचे जे शेवटचे अध्याय वाचायचे राहिले आहेत ते म्हणजेच 44 पासून ते पुढचे अध्याय शांतपणे वाचून पूर्ण करा. अध्याय 52 वाचून झाल्यावर गुरुचरित्राचा 53वा अध्याय म्हणजेच अवतारणिका, ज्याला गुरुचरित्र महात्म्य सुद्धा म्हणतात, तो वाचल्याशिवाय पारायण पूर्ण होत नाही. ती अवतारणिका तुम्ही वाचून पूर्ण करा. वाचून झाल्यावर पोथी बंद करू नका किंवा जागेवरून उठू नका. पोथी तशीच चौरंगावर उघडी ठेवा आणि आता मुख्य उद्यापन विधीला सुरुवात करा. हे उद्यापन तुम्ही शक्य असेल तर 7व्या दिवशी करू शकता, परंतु काही जण सर्व पूजा मांडणी तशीच ठेवून 8व्या दिवशी सकाळी देखील हे उद्यापन करतात. स्टेप नंबर 1 म्हणजे महापूजा आणि अभिषेक. तर 7 दिवस आपण सेवा केली. आता हा उत्सव आहे. तुमच्या मांडणीमधील दत्तगुरूंच्या मूर्तीला किंवा फोटोला, देवाला आणि पोथीला नवीन वस्त्र अर्पण करा. हळद, कुंकू, अक्षता, चंदन, गुलाल, बुक्का आणि भरपूर फुले, हार अर्पण करून मनोभावे एक मोठी पूजा मांडा. दुसरी स्टेप म्हणजे महानैवेद्य. 7 दिवस आपण सात्विक आहार घेतला. आज देवाला महानैवेद्य दाखवण्याचा दिवस आहे. गुरुचरित्र पारायणाच्या सांगतेला पुरणपोळी या नैवेद्याला सर्वश्रेष्ठ मानलं जातं. सोबत खीर, आमटी, भाजी, भात असा संपूर्ण आहार तयार करा. जर पुरणपोळी करणे शक्य नसेल तर उत्तम प्रतीचा शिरा, बेसन लाडू, घेवड्याची भाजी किंवा वरण भात यातील कोणताही पदार्थ नैवेद्य म्हणून चालतो. हा नैवेद्य देवासमोर आणि पोथीसमोर ठेवून पाण्याने चौकोन करून नैवेद्यातील प्रत्येक पदार्थावर तुळशीपत्र ठेवा. तुळशीपत्राचे देठ महाराजांकडे होईल याची खात्री करून घ्या. त्यानंतर धूप आणि दिव्याने 3 वेळा अर्धचंद्राकृतीत ओवाळा. नंतर तुळशीपत्र पाण्यात बुडवून हातात घ्या आणि नैवेद्यावर पाणी शिंपडा. याच दरम्यान सत्यम व्रतम परिसिंचयामि असे म्हणा. त्यानंतर तेच तुळशीपत्र पाण्यात बुडवून नैवेद्याभोवती 3 वेळा फिरवत गायत्री मंत्र म्हणा. त्यानंतर तेच तुळशीपत्र पाण्यात बुडवून 6 वेळा फिरवत पुढील मंत्र म्हणा. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा, ओम समनाय स्वाहा, ओम ब्राह्मणे स्वाहा. सांगतेच्या दिवशी श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री स्वामी समर्थ आणि गुरुचरित्र ग्रंथाला मनोभावे नैवेद्य दाखवा. ग्रंथाचा नैवेद्य तुम्ही गाईला खाऊ घालू शकता किंवा स्वतः खाऊ शकता. आता स्टेप नंबर 3 महाआरती आणि प्रार्थना. नैवेद्य दाखवून झाल्यावर कापूर लावून किंवा तुपाच्या दिव्याने दत्तगुरूंची आणि गुरु ग्रंथाची मंगल आरती म्हणा. घालन लोटांगण म्हणून साष्टांग नमस्कार करा. त्यानंतर तुमची जी काही मनोकामना आहे, ज्यासाठी तुम्ही हा संकल्प केला होता, ती इच्छा पुन्हा एकदा दत्तगुरूंच्या चरणी बोलून दाखवा आणि ती पूर्ण करण्याची प्रार्थना करा. आता स्टेप नंबर 4 दान आणि भोजन. पारायणाची सांगता दानाशिवाय पूर्ण होत नाही. 7 दिवस आपण जे ज्ञान घेतलं ते आता समाजाला परत देण्याची वेळ आली आहे. या दिवशी एका गुरुजींना अर्थात ब्राह्मणाला, दत्तभक्ताला किंवा गरजू व्यक्तीला भोजनाचे निमंत्रण द्या. त्यांना दत्त स्वरूप मानून आपण तयार केलेले महानैवेद्य आग्रहाने जेवू घाला. भोजन झाल्यावर त्या व्यक्तीला शिदा दान करावा. एका ताटात 7 दिवसांचे प्रतीक म्हणून तांदूळ, गहू, डाळ, मीठ, साखर किंवा गूळ आणि तूप असे सर्व ठेवावे. त्या शिद्यासोबत एक नवीन वस्त्र आणि तुमची जेवढी ऐपत असेल तेवढी दक्षिणा ठेवा. या सगळ्यासोबत गुरुचरित्राची एक नवीन प्रत दान करणे हे अत्यंत श्रेष्ठ मानले जाते. आपण जे ज्ञान घेतले ते पुढे वाटल्याने ते ज्ञान वाढते. काही लोक दान आणि भोजनासाठी सुवासिनींना देखील बोलवतात. तुम्ही देखील सुवासिनींना जेवायला बोलवू शकता, परंतु तुम्ही त्यांना इतर दान वगैरे न देता
हळदी कुंकू लावून त्यांची ओटी भरून त्यांना साडी चोळी किंवा फीस भरून ओटी भरू शकता. जर तुम्हाला वेळेअभावी किंवा परिस्थितीमुळे कोणाला घरी बोलावणं जेवण देणं शक्य नसेल तर अजिबात चिंता करू नका. तुम्ही हा सगळा शिदा, वस्त्र, दक्षिणा आणि ग्रंथाची प्रत जवळच्या दत्त मंदिरात, एखाद्या अनाथ आश्रमात किंवा वृद्ध आश्रमात नेऊन अन्नदान म्हणून देऊ शकता. गुरुमाऊली तुमचा भाव नक्कीच स्वीकारतील. आता 5वी स्टेप म्हणजे क्षमा याचना. हा सगळा विधी झाल्यावर पुन्हा एकदा तुमच्या आसनावर बसा, हात जोडा आणि डोळे मिटून घ्या. हा तुमचा आणि गुरुमाऊलीचा संवादाचा क्षण असेल. हे गुरुमाऊली, हे दत्तात्रेय, मी एक सामान्य जीव आहे. या 7 दिवसांच्या सेवेत माझ्याकडून कळत न कळत अनेक चुका झाल्या असतील. वाचनात चूक झाली असेल, नियमांचे उल्लंघन झाले नसेल, मनात वाईट विचार आले असतील तर मला आपलं अज्ञानी बाळ समजून क्षमा कर. मी केलेली ती तुटपुंजी सेवा जशी असेल तशी तू गोड मानून घे. माझ्या संकल्पाचा स्वीकार कर आणि तुझी कृपा माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर कायम असू दे, अशी मनापासून क्षमा मागा. आता स्टेप नंबर 6, पारायण समाप्ती आणि निर्माल्य. दत्त जयंतीच्या दिवशी हा विधी झाल्यावर ती मांडणी रात्रभर तशीच ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून देवाला नमस्कार करून ती मांडणी उचला. कलशातील पाणी आधी घरातील सगळ्यांच्या अंगावर शिंपडा आणि उरलेले पाणी तुळशीला घाला. कलशाखालील आणि पोतीखाली तांदूळ गोळा करून ते पक्ष्यांना खायला घाला किंवा तुमच्या घरातील तांदळाच्या डब्यात मिसळून ठेवा. कलशावरील नारळ फोडून तो प्रसाद म्हणून सगळ्यांना द्या. वाळलेली फुलं आणि हार नदीत विसर्जन करा किंवा झाडाच्या मुदांशी ठेवा. गुरुचरित्राच्या ग्रंथाला नमस्कार करून हळद कुंकू पुसून स्वच्छ वस्त्रात गुंडाळून तुमच्या देवघरात किंवा पवित्र जागी ठेवून द्या. तर मंडळी, अशा प्रकारे आपले हे 7 दिवसांचे गुरुचरित्र सप्ताह पारायण संपन्न झाले. लक्षात ठेवा, तुम्ही किती महागडी पूजा मांडली किंवा किती लोकांना जेवू घातले यापेक्षा तुम्ही किती श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे हे व्रत केले याला दत्तगुरूंच्या दरबारात जास्त किंमत आहे. तुमची सेवा गुरुचरणी रुजू हो ही सदिच्छा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहून आपल्या सेवेची पोचपावती गुरुमाऊलीला नक्की द्या. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.